सांगतो तुम्हाला आधीपासून का झाला तर जसं की प्राजक्तानं आज बासुंदीच आणून टाकलं होतं म्हणजे आपल्या क्लासच्या सगळ्यांसाठीच. मग का तेवढं त्याचे एवढे खुश झाले होते की सांगत नको. पहा बरं का, पाहू शकता तुम्ही. मी तर पहा ना चम्मचनं पेतच नव्हतं म्हणजे भाई आपल्याला डबल पाहिजेच होता ना अजून. चम्मचनं पेललं असतं तर डबल अजून केव्हापर्यंत पेललं असतं मी. पहा बरं का, एकदम म्हणजे एकदम माझ्या पोटच एकदम टाईटच होऊन गेलं तर. हा तुषार पण ऐकत नव्हता. पहा बरं का, म्हणजे एक वेळा खाल्ला अजून विचार करत होता की आपल्याला डबल भेटेल का म्हणून. भेटेलच म्हणते भाई. म्हणलं आपला फर्जच आहे म्हणलं अजून एक वेळा मागणं म्हणलं. मग का तितक्यातच आम्ही अजून गेलो. प्राजक्ता म्हणते झाला म्हणते, तुम्ही किती वेळा आला म्हणते. म्हणलं हो म्हणलं हा लास्ट वेळ आहे म्हणलं, झाला म्हणलं. यानं पण सुमडीमध्ये दुमडी करून टाकलं एक नंबर पद्धतीनं. म्हणलं आता नाही जाऊ बे म्हणलं, आता आपल्याला बहुत रागवतील म्हणलं, आता झालं म्हणलं, आता लास्ट टाइम म्हणलं म्हणलं. मग का तेवढ्या त्याच्या पाहणं किती लाजत होतं तर माहित नाही. मग मी तर अल्लगच होऊन गेलो बाई तिथूनच. नाही आईचं तर पहा ना, आईचं तर ऐकतच नव्हती बाई. एवढं एक वेळा मीनं म्हणलं एक वेळा पिल्लंच म्हणलं हिनं म्हणलं बासुंदी. पहा ना आपल्या बेंचच्या खालती अजून एक ठेवून टाकलं होतं कटोरी, म्हणजे कोणी लागला की यांना एकाच वेळा पिल्लं. पहा बरं का, तुलची तर मज्जा झाली म्हणे. तेवढ्यातच आपल्या कॉलेजमध्ये पण पूर्ण स्विमिंग पूलच होऊन गेलं तर भाई. मग का जलपरीचे आगमनच झाले. पहा बरं का तुम्ही, एवढे जलपरीचे उठून येतात तर माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये. मग का रुपेश भाऊ कोणाला तरी कॉल लावत होता. मग